प्रथम फलंदाजी ज्यांच्या वाट्याला आली होती आणि धावांचा उच्चांक केला होता, हाय स्कोर केला होता, 89 धावा ठोकल्या होत्या आणि प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलं होतं, तो विक्रम केला होता अजनबी ओवळे संघानं. मात्र आता त्यांची खूणगाठ बांधली ती दापोली संघासमोर. दापोली संघानं पारगाव संघाला पराभूत केलंय, त्यांची कॉन्फिडन्स लेवल उंचावली असेल. विशाल जितेकर सारखा प्रोफेशनल खेळाडू, एक व्यावसायिक खेळाडू मैदानावर आहे, विश्वजित म्हात्रे सारखा टॅलेंट खेळाडू मैदानावर आहे आणि हे दोन फलंदाज एक शस्त्र असतील ते गोलंदाज समोर. गोलंदाज सज्ज होईल. गेम ऑन. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूला जबरदस्त प्रहार, चेंडू स्ट्रेट टू दी लॉंग ऑन, अंपायर सिग्नल, गॉन 6 रन. पहिल्या चेंडूवर षटकार मारणं, पहिल्या चेंडूवर षटकारानं खातं खुलं करणं हे एक चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे आणि ते दाखवून दिलंय विशाल जितेकर या फलंदाजामध्ये. आपल्यामध्ये किती टॅलेंट आहे, पॅशन, क्वालिटी आणि टेक्निक, तीन गोष्टी खेळामध्ये गरजेच्या असतात आणि ते दाखवले विशाल जितेकर या फलंदाजांना. वन्स अगेन स्ट्रेट टू दी लॉंग ऑन, परम चेंडू खाली, वॉटर कॅच. पहिला धक्का बसतोय, पहिला फलंदाज बाद झालाय. विशाल जितेकरनं सुरेख सुरुवात करून दिली होती, परत चेंज ऑफ स्पेस केले, व्हेरिएशन दाखवले. मिश्रित गोलंदाजी करत असताना मात्र गोलंदाज होता मिथुननं अप्रतिम गोलंदाजी केले आणि आपल्या गोलंदाजच्या जोरावर ज्या विशाल जितेकरनं मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजांना पाणी पाजलं होतं, आक्रमक धुवाधार धुरंधर फलंदाजी केली होती, तो विशाल जितेकर फलंदाज बाद होते. संघाची धावसंख्या असताना एक गडी बाद 7 या धावसंख्या. दापोली संघ प्रथम फलंदाजी करत असताना पनवेल तालुक्यातील अतिशय नावाजलेले दोन संघ ज्यांना आपण नवी मुंबईमध्ये पाहतो, ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा हे दोन संघ खेळत असतात. ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन खेळणारे संघ आपण पाहतोय, पारगाव संघ, दापोली संघ, अजनबी ओवळे संघ, सावळेश्वर सावले संघ, पोसरी संघ, कामोटे संघ या संघ, मुरबी संघ या संघांना आपण ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा रायगडचं टॅलेंट ते दाखवत असतात आणि ते टॅलेंट या मैदानावर खेळत असताना पहिल्या दोन चेंडूचा खेळ संपलाय. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट, ऑफस्टिकच्या थोडासा किंचित बाहेर मेन अंपायरचा सिग्नल येतोय. अंपायरने आम्हाला इशारा केलाय यावेळी अवांतर चेंडूचा वाईटचा कॉल येते. धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या टोटल स्कोर आपण पाहिला तर एकूण धावा आहेत त्या 7 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार, ताकदीचा वापर, यस इज डज सो स्ट्रॉंग, एक्साइटिंग पॉवर आणि अंपायर पंचांचा इशारा येतोय. विश्वजित म्हात्रे सारख्या फलंदाजाच्या बॅट मधून विश्वजित नावाचं तुफान 2016 मध्ये कोपरोलीच्या मैदानावर आमदार चषक झाला होता आणि या फलंदाजानं धुव्वाधार फलंदाजी केली होती. त्याची खेळी आज कोणी विसरणार नाहीये. आपल्या करिअर मधील अप्रतिम खेळी त्याने कोपरोलीच्या मैदानावर केली होत्या आणि 5 षटकामध्ये धावांचा उच्चांक केला होता. तो विश्वजित म्हात्रे फलंदाज आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. वन्स अगेन ओटू नेक्स्ट डिलिव्हरी, तेवढ्याच ताकदीचा फटका, चेंडू मिड विकेट सीमा रेषेकडे, नो चान्स. सलग 2 चेंडूवर 2 षटकार मारले आणि ओळख दाखवलाय. रिवॉल्व मध्ये काय म्हणाल्या फलंदाजाबद्दल, एक वेळ अशी होती दापोली संघ आपण म्हटलं तर विशाल जितेकर नाव पुढे यायचं, पण गेल्या वर्षीचा आपण पासून जर दापोलीचा क्रिकेट पाहिला तर विश्वजित सारखा फलंदाज क्रिकेटची अनेक मैदानं दाखवतोय आणि आपल्या कला आणि कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकतोय. नक्कीच सागर, दापोली संघाचा हार्ड हिटर फलंदाज म्हणून समजला जाणारा आभ्या या वर्षातला एक यशस्वी फलंदाज आणि ही विकेट मी म्हणेन अजनबी ओवळे संघाकरिता फार महत्वाची विकेट असणार आहे. सागर, निश्चितच विशाल जितेकरला बाद केल्यानंतर विश्वजित म्हात्रे नावाचं तुफान, सम ऑफ द ग्रेट प्लेअर, ब्रिलियंट प्लेअर, एक टॅलेंट प्लेअर त्याला म्हणता येईल. चारही बाजूना खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये. या फलंदाजी खेळली आपण पाहिली, ज्याप्रमाणे लेदरचा खेळाडू खेळतो, ज्याप्रमाणे लेदरचा खेळाडू चारही प्रकारे फलंदाजी करतो, ती क्षमता असलेला फलंदाज. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये तुम्ही मिसफील्ड होतोय. जस्ट 1 रन द रेट, गो फॉर द सेकंड. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतोय आणि 2 धावा सुद्धा सहज सोप्या पद्धतीने पूर्ण करतोय फलंदाज विश्वजित म्हात्रे. संघ पोहोचलाय. एकूण धावसंख्या आपण पाहतो 21, लॉस ऑफ दी 1 विकेट, ज्यामध्ये विश्वजित म्हात्रेची आपण एकूण खेळी पाहिली तर योगदान दिले 14 धावेंचं. एक बहारदार खेळी करताना आपल्या संघाला सावरतोय. गोलंदाज पुन्हा एकदा इथून 2 चेंडूवर 2 षटकार दाखवले होते. षटकारांच्या हॅट्रिक वर होता, मात्र हॅट्रिकचा सावट दूर केलं गोलंदाजानं. पंचाने इशारा केले, वाईटचा कॉल. एकूण धावसंख्या येते 22 या धावसंख्येवर. 2 स्कोरर आमच्या समवेत आहेत. अप्रतिम स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा इथून लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. कोण रोखणारे वादळ,
खोदून काढलाय चेंडूला. दिस इज अ U6 लॉंग वे. 6 धावेसाठी विश्वजित नावाचं तुफान पुन्हा एकदा घोंगवत आहे आज ओवळ्याच्या मैदानावर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर 6 चेंडूचा खेळ संपलाय आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या आहे त्या 28वा. विशाल जितेकर बाद झाल्यानंतर हम भी किसी से कम नाही हे सिद्ध करत असताना फलंदाज विश्वजित म्हात्रे मैदानावर. मैदानाकडे आपण जाऊया. ज्यांचे इथे आगमन होते ते ओळे गावातील टॉप स्कोरर विशाल यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या लक्ष देऊया मैदानाकडे. नाव बॅक टू क्रिकेट. खेळण्याच्या मैदानावर आपण युद्ध पाहतोय. येवले आणि एका बाजूला दापोली. दापोली संघ प्रथम फलंदाजी करत असताना पोहोचला. एकूण धावा टोटल स्कोर आपण पाहतो 29 धावा. एक गडी बाद झालाय. विशाल जितेकर बाद झाल्यानंतर विश्वजित म्हात्रे आणि फलंदाज सुमित आपल्या संघाला सावरताना राईट आर्म ऑफ द विकेट. हा चेंडू ऑप्टवर चेंडू ठेवला होता. एसटी रक्षकाचा साथ लाभत नाही. नियोजित स्थळी चेंडू गेलाय आणि पंचांचा इशारा ते घोषित स्वरूपात 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या आहे ती 31 धावा. विश्वजित म्हात्रे जोपर्यंत मैदानावर असेल, आपण सामना पाहिला होता कोहली संघाचा नितीन जोपर्यंत मैदानावर होता तोपर्यंत त्यांच्या संघाला आशा होती, पण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही का विश्वजित म्हात्रे सारखा फलंदाज आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. आजची खेळी आपण पाहिली. आज मुलेखंड संघाच्या जीवितने 45 धावांची खेळी. त्यानंतर ओवळे संघाच्या प्रमोदनं 46 धावांची खेळी जी प्रेक्षकांची मने जिंकल्या. प्रेक्षकांची मने जिंकली ती 40+ खेळाडू ललित या फलंदाजानं प्रेक्षकांची मने जिंकली. एका सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आणि आपल्या प्रेक्षणीय खेळीच्या जोरावर धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. हे खेळाडू आजचे स्टार खेळाडू म्हणता येईल. त्यांचा परफॉर्मन्स आपण पाहिला बेस्ट परफॉर्मन्स. स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अभिजित फुटवरचा वापर चेंडू मिड विकेट सीमा रेषेकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सोप्या पद्धतीनं चेंडू कलेक्ट केला तर परम खेळाडू चेंडू खाली येते तोपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण करतो. एक गडी बाद. धावसंख्या आपण पाहतोय 32 या धावसंख्येवर संत सुरुवात म्हणता येईल या षटकामध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये मिथुन थोडासा मागणा ठरला होता. मिथुनची आपण एकूण गोलंदाजी पाहिली तर 28 धावा दिल्या होत्या आणि ती गोलंदाजी सावरताना प्रयत्न होता अभिजित. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. निश्चित चेंडू वेगाने जातोय. पंचांचा इशाऱ्याने अपेक्षित. पंचांचा इशारा येतोय का चेंडू 4 धावेसाठी. निश्चितच आपण पाहिलं असेल पावसाचं इथे आगमन झालंय आणि जो शांत पद्धतीनं खेळाचा आनंद घेत होते आमचे खेळाडू आणि आता मात्र विश्रांती घेण्यासाठी कुठेतरी आधार घेत असताना सामना मात्र चालू असणार आहे. कारण आज स्पर्धेचा नियम आहे. पावसाळी स्पर्धा आपण पाहतोय आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी खेळाडू मात्र मैदानावर खेळणार आहेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली होती. टप्पा पडल्यानंतर चेंडूनी उचली घेतली होती. अंपायर सिग्नल वाईटचा कॉल येतोय. फलंदाज बाद नाही. एकूण धावसंख्या आपण पाहतोय. स्कोर मूव्स ऑन. टोटल स्कोर आपण पाहतोय 37. एकूण स्कोर आपण पाहतोय 37. एक गडी बाद झालाय. विशाल जितेकर बाद झालाय. गोलंदाजी करतोय अभिजित. टपेस्ट मॅच बिग मॅच आपण पाहतोय. प्रेक्षक वर्गांसाठी मेजवानी असलेला सामना. दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही क्रिकेट मधले 10 संघ आपण पाहतो. एका बाजूला दापोली आणि एका बाजूला ओवळे संघ. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज विश्वजित एकदा पूर्ण करतोय. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावा आपण पाहतोय 38 या धाव. 38 रन्स. सागर आपण वळूया पाहुण्यांकडे. नानोशी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच वैभव पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. निश्चितच सर्व अतिथी मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. सरपंच चषक आणि तंटा मुक्ती चषक 2016 मध्ये ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. निश्चित बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. फलंदाज थोडासा अपयशी होते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एकूण धावसंख्या आपण पाहतोय. एकूण धावा आहेत त्या 38 धावा.
रिवॉल मात्र सर आपण पाहिलं असेल भारतीय संघाचा संघनायक विराट कोहली वेस्ट इंडिज मध्ये दौऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. विराट कोहली जेव्हा 2011 मध्ये आला होता क्रिकेटचा जो शो त्याच्यामध्ये विराट कोहली बद्दल अनेक इन्फॉर्मेशन दिली होती. पण आज सचिनच्या नंतर सचिनच्या हॉट सीटवर जाण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर प्रेक्षक वर्गामध्ये अनेक सवाल आले होते का विराट कोहली हे स्थान विराट कोहलीची आपण जर आज फलंदाजी पाहिली तर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅट मध्ये अतिशय सुरेख फलंदाजी करत असताना आज वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये जो भारतीय संघाचं नेतृत्व करतोय अतिशय गुणवान खेळाडू खरतर तरुण खेळाडूंना आदर्श ठेवावा असा खेळाडू आज भारतीय संघामध्ये महेंद्रसिंग धोनी संघाचा यशस्वी संघनायकाच्या कारकिर्दीमध्ये असलेला हा खेळाडू. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. दृश्य आपण पाहतोय आणि हे दृश्य रिवॉल मात्र आज युट्यूबच्या माध्यमातून क्रिकेटचे रसिक बघत असेल. ववळ्याच्या मैदानावर पावसाचं आगमन झालं आणि जोरदार पावसामध्ये सुद्धा ही फुटेज प्रेक्षक वर्ग पाहत असेल का या चेंडूवर विश्वजित कोणती फलंदाजी करेल. निश्चितच तितक्या ताकदीचा फटका होता. चेंडू सीमाबार परम खेळाडू येतो चेंडू खाली चेंडू कलेक्ट केला तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज 2 धावा पूर्ण करेल. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या आपण मध्ये 4-0 40 या धावसंख्येवर संघाची एकूण धावसंख्या आहे ती 40 धावा. पावसाचं आगमन होते ज्याने आपण पाहिलं असेल तब्बल 4 तास विश्रांती दिली होती. तो पाऊस मात्र आता उपस्थित झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल त्यावेळी दापोली संघाची धावसंख्या आहे ती 40 या धावसंख्येवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू वेगाने खेळून काढे. चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक तैनात या चेंडूची फेकी होईपर्यंत विश्वजित स्ट्राईक रोटेट कदाचित घातक होईल. रिस्की रन चूक करतोय. पंचांकडे अपील केली जातोय. पंचांचा कोणता इशारा येत नाही आणि फलंदाज सुरक्षित धावबाद घेण्याची संधी होती आणि संधीचं सोनं करता आलं नाही आणि याचा फायदा मिळेल दापोली संघाला. 4 षटकामध्ये आपण पूर्वार्ध पाहतोय. बॉलिंग पॉइंट ऑफ व्ह्यूचा आपण विचार केला तर अजनबी ओवळे संघ गोलंदाजी करतो आणि विश्वजित नावाचं वादळ अजूनही मैदानावर या. विश्वजित नावाचं वादळ आपण पाहिलं 3 षटकार दाखवले 1 चौकार दाखवलाय. संघ पोहोचलाय. त्यांच्या संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 42 धावा. एक गडी बाद 42. विशाल जितेकरची आपण केली पाहिली तर 2 चेंडूचा सामना केला होता. 6 धाव्यांचं योगदान आपल्या संघाला दिलं होतं. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल. ताकदीचा वापर. दिस इज अ बिग शॉट. दिस इज अ बिग शॉट. गो 6 रन. ज्या फटक्यासाठी प्रेक्षक वर्ग आसुकला होता आणि तो फटका दाखवलाय विश्वजित या फलंदाजांना. दिस इज अ बिग शॉट. 9 चेंडू मध्ये 35 धावांची एक तडाखेबंद खेळी करतोय फलंदाज. 4 षटकार आणि 1 चौकार दाखवलाय. त्याची सरासरी पाहिली अतिशय वेगाने सरासरीने खेळणारा फलंदाज. एकूण धावसंख्या वेगाने पुढे सरकले 48 या धावसंख्येवर. कट करण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येतो आणि पहिल्या 17 मध्ये बॅटिंग पॉइंटचा विचार केला तर दापोली संघानं 50 रन्स कंप्लीट. 50 धावा ती पूर्ण होताना विश्वजित नावाचं वादळ मैदानावर घोंघवत आहे. अडचणी निर्माण केल्याय समस्या निर्माण केल्याय पण या समस्या सोडवतील का ओवळे संघाचे गोलंदाज. कारण सेट फलंदाज मैदानावर खेळतोय आणि गोलंदाजांना अक्षरशः धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळते बॅट मधून विश्वजितच्या. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल. फुटवेअरचा वापर केला होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न थोडासा बॉडीला बॅलन्स करू शकला नाही. थोडासा बॅलन्स करू शकला नाही. पंचाने इशारे केले का चेंडू स्क्वेअर या +1. एकूण धावसंख्या पोहोचले 51 या धावसंख्येवर. चेंडूची लेंथ पाहिली होती एक्झॅक्ट आपण पाहिलं तर चेंडूला अतिशय वेग होता. विशालला आपण पाहिलं असेल मगाशी रिवॉल मात्र सर विशाल बद्दल एक कमेंटमेंट दिली होती का झोपून षटकार मारण्यामध्ये एक पटाईत असलेला हा खेळाडू म्हणून ओळखला झाला ना ओवळे संघाचा विशाल आहे. मैदानावर पुन्हा एकदा आपण जाऊया. थोडीशी दुखापत होते खेळाडू विश्वजितला. थोड्याशा अडचणींना सामोरे जावं लागतंय आणि आता मात्र पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतलाय आणि प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा सामन्याकडे लक्ष देत असताना 4ही बाजूना प्रेक्षक या. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या आहे 53 धावा धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. विशाल 3रं षटक फेकेल. सामना करेल फलंदाज विश्वजित मात्र. ओव्हर टू नेक्स्ट डिलिव्हरी. हा चेंडू गुडलाईन स्पॉट होता. चेंडू होता. चेंडूला स्विंग केलाय
कुठलाही मोठा फटका घेतला नाही, फलंदाजाने एक धाव पूर्ण केलाय आणि धावसंख्या पुढे सरकले. एकूण धावसंख्या आहे ती 54. 54 धावा आपल्याला पाहायला मिळतील. तंटामुक्ती चषक आणि सरपंच चषक या नावानं ओळखली जाणारी स्पर्धा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सुद्धा या मैदानावर तुम्हाला आणखीन एक स्पर्धा पाहायला मिळेल आणि त्याच्या आयोजक रिवाल मध्ये सुद्धा आहेत. स्पर्धेचं वैशिष्ट्य खास आहे, ज्यामध्ये 2 आयकॉन खेळाडू तुम्हाला खेळवण्यात येतील. 2 आयकॉन याचा अर्थ असा होईल, तुमच्या 11 खेळाडूमध्ये 2 आयकॉन खेळाडू असे असतील जे क्रिकेटमध्ये नावाजलेले खेळाडू असतील, त्यांना खेळण्याची संधी असेल त्या संघामध्ये. जो संघनायक कोणते 2 आयकॉन खेळाडू आपल्या संघामध्ये खेळवतील ते त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असेल. एंड बदललाय, खेळण्याचा प्रयत्न केला होता, फलंदाज होता सुमितला बीट केलाय आणि या चेंडूवर कोणती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत नाही. धावसंख्या स्थिरावल्या. धावसंख्या आहे ती 54 धावा, 54 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट अशी गुणतालिका आम्हाला निश्चित येते सांगत्या का 54 या धावसंख्येवर पोहोचलाय पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा दापोली संघ. संघाची एकूण धावसंख्या ती 54 धावा, 38 धावांचं योगदान देणारा विश्वजित फलंदाज 11 चेंडूमध्ये 38 धावांचं योगदान देतो आपल्या संघाला. शेवटचं षटक बाकी आहे, अजूनही सेट फलंदाज मैदानावर. जोपर्यंत विश्वजित मात्रे सारखा फलंदाज मैदानावर असेल तोपर्यंत डोके दुखी असेल ती गोलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये मिथून या गोलंदाजांना 28 धावा दिल्या आहेत, अतिशय महागडी गोलंदाजी. अभिजितनं सावरला आपल्या संघाला 10 धावा दिला होता, त्यानंतर विशालनं 16 धावा दिल्या. शेवटचा चेंडू कोण फेकेल आणि या शेवटच्या षटकाची जबाबदारी घेऊन आले ओले संघाचे अनुभवी खेळाडू आणि या स्पर्धेचे आयोजक. या स्पर्धेचे आयोजक सतीश म्हात्रे. आपण पाहिजे आपल्या संघाला सावरतील का. रिमेनिंग 6 बॉल्स लेफ्ट. टोटल स्कोर आपण पाहतोय 54. 54 धावा. चौथं षटक. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आपण व्यूअर रचना पाहतोय. फील्ड रिप्लेसमेंट आपण पाहिले डीप 5 लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन साइड, इनसाइड सर्कल, शॉर्ट मिड विकेटला आपल्याला फलंदाज प्रमोदला पाहायला मिळेल. गोलंदाज सतीश म्हात्र्या. अकुट टप्प्याचा चेंडू, बॉल गोज ऑन, सेफ लँड होतोय तोपर्यंत 2 खेळाडू शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रमोद तिथे पोहोचला होता आणि तोपर्यंत फलंदाज पंचांकडे अपील केली जाते आणि एकाला बाद व्हावं लागेल. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज सुमितच्या खेळीचा अंत होते. धावसंख्या असताना 55 धावा, 2 गडी बाद झालेत. धावसंख्या ती 55, 2 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये चौथं षटक आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रशांत. पहिल्या षटकामध्ये 28 धावा दिल्यानंतर सावरलं होतं अभिजितनं 10 धावा देऊन आणि शेवटचं षटक सतीश म्हात्र्या फुटवर्कचा वापर केला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नकार दिलाय, प्रशांतला नकार दिलाय विश्वजितनं. कदाचित वेगळी रणनीती असेल, आपल्या केलीवर विश्वास असेल. अंपायर सिग्नल, पंचांचा इशारा येतो, अवांतर चेंडू, वाईटचा कॉल. धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या ती 56 या धावसंख्येवर. ज्या ओवळे संघानं 89 धावांचा उच्चांक केला होता त्या संघासमोर का 56 किती धावांवर मजल मारेल दापोली संघ याची चर्चा केली जाते. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, दिशा आणि टप्प्याचा अभ्यास न झाल्या कारणानं गोलंदाजीमध्ये थोडासा अडचणी निर्माण होते गोलंदाजांना. कारण खेळपट्टी आपण पाहतोय, कारण समालोचकाची भूमिका एक तटस्थ भूमिका असते, कारण समालोचक सांगू शकत नाही का गोलंदाजाला कोणत्या लेंथवर गोलंदाजी करणं या खेळपट्टीवर योग्य असेल. सतीश म्हात्रे या स्पर्धेचे आयोजक आहे, त्यांच्या गोलंदाजीला साथ कदाचित खेळपट्टी देत नाही. याचं कारण असेल ना, कदाचित चेंडू जास्त स्विंग होतो आणि तो स्टिकच्या बाहेर जातो आणि वारंवार अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. विश्वजित म्हात्रे पुन्हा एकदा तयार होईल. ओट नेक्स्ट डिलिव्हरी. हा चेंडू दिशा दाखवली चेंडूला आपल्याला पाहायला मिळेल सर्कलच्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट पॉइंटला विशाल येतोय, चेंडू उचलतोय आणि तोपर्यंत प्रशांत आणि फलंदाज विश्वजित 2 धावा पूर्ण करतील. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 61 या धावसंख्येवर.
अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या ती 61. अजनबी ओले संघाचे आपण खेळाडू पाहिले, अनेक स्टार खेळाडू आहेत. प्रमोदला आपण पाहिलं असेल, पहिल्या सामन्यामध्ये 46 धावांची तडाख्याबंद खेळी. त्यानंतर अश्विनची खेळी आपण पाहिली होती आणि या 2 स्टार खेळाडू, एका बाजूला संतोष म्हात्रे सारखा रायगड स्टार खेळाडू आणि या संघासमोर दापोली तितकाच अव्वल दर्जाचा संघ. अतिशय टफ मॅच, एक्साइटिंग पॉवर. दिस इज अ बिग स्ट्रोक, लॉंग वे, बिग हिट. 6 धावेसाठी फलंदाज विश्वजित म्हात्रेच्या बॅट मधून षटकार. एकूण धावसंख्या येते 67, 67 धावा आणि वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतोय विश्वजित म्हात्रे पोहोचलाय 47 या धावसंख्यावर. का ज्या विशाल जितेकरनं अर्धशतकी खेळी केली होती, त्यानंतर विश्वजित म्हात्रे या मैदानात विक्रम करेल का याची चर्चा केली जातोय. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित घातक होईल आणि फलंदाज बाद होईल. कदाचित अर्धशतकाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न असेल फलंदाजाचा. दरम्यान पुन्हा एकदा नवीन फलंदाज विनंती असेल आपण लवकर यायचंय. एकूण धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या येते 68 धावा, 68 रन्स. विश्वजित म्हात्रेची आपण एकूण धावसंख्या पाहतोय पोहोचलाय 48 या धावसंख्येवर. अर्धशतक पटकावेल का, क्या 50 रन्स कंप्लीट करेल का, चर्चा केली जाते. विश्वजित नावाचं तुफान आणि निश्चितच आज सरपंच चषक आणि तंटामुक्ती चषकामध्ये विश्वजित म्हात्रेची बहारदार केली. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. विशाल जितेकर नंतर जर दापोली संघामध्ये अष्टपैलू खेळाडू कोण असेल तर विश्वजित म्हात्रेने दाखवून दिलंय, क्षमता दाखवलंय, आपली पॅशन दाखवलंय, आपला प्रोफेशन दाखवलंय आणि आपला मिशन आणि विजन दाखवलंय. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज नसू. यावेळी आपण पाहिलं असेल, संधी होती क्षेत्ररक्षकाला, संधीचं सोनं करता आलं नाही, पण संधीचं सोनं केलंय विश्वजित म्हात्रेने. अर्धशक्ती केली करून प्रेक्षकांची मन जिंकलं. एकूण धावसंख्या आहे ती 76 आणि 77 धावांचं लक्ष त्या अजनबी ओवळे संघासमोर. 77 धावांचं लक्ष असेल त्या दुसऱ्या सत्रामध्ये खेळणाऱ्या ओवळे संघाला. आणि जर विश्वजित म्हात्रेच्या एकट्या फलंदाजी खेळली आपण पाहिले तर सर्वात मोठं योगदान दिलं ते विश्वजित म्हात्रे या फलंदाजानं. 56 धावांचं योगदान, 75 धावांची इन्व्हेस्टमेंट आणि एकटा फलंदाज 56 धावांचं तडाखेबंद खेळी करून दिलंय. ही सर्वात आकर्षणाची गोष्ट असेल या स्पर्धेमध्ये. आकर्षक खेळी दाखवले, दिमागदार खेळी. अष्टपैलू खेळाडू कसा असावा, चांगल्या दर्जाचा खेळाडू कसा असावा याचं चांगलं उदाहरण दाखवले विश्वजित म्हात्रेनं. 56 धावेमध्ये आपण एकूण षटकार पाहिले विश्वजितचे, तर एकूण 6 षटकार दाखवले आणि एक चौकार दाखवलाय. 4 फटकेबाजी करत असताना विनिंग प्रेडिक्शन आपण पाहिलं तर पारड जड आहे दापोली संघाचा. आणि आपण जर खेळी पाहिली तर विश्वजितनं तर 60% धावा ज्यांना ऑन साइडला खोलून काढल्यात. 60% जर आपण एकूण जर त्याचं प्रेडिक्शन पाहिलं तर ऑन साइडला खेळण्याचा ज्याचा जास्तीत जास्त भरणा होता आणि 56 धावांचं लक्ष उभं करून दिलंय. 77 धावांचा पल्ला पार करायचा दुसऱ्या सत्रामध्ये खेळणाऱ्या ओवळे संघाला. का ओवळे संघ अश्विन आणि प्रमोदच्या जोरावर या संघ हा सामना जिंकेल का, ज्या प्रमोद नावाचं तुफान पहिल्या सामन्यामध्ये 46 धावा कुठल्या होत्या, अश्विननं सुरेख साथ दिली होती का, हे 2 फलंदाज घरच्या मैदानावर चांगली कामगिरी दाखवतील का. 76 धावांवर मजल मारली ती दापोली संघानं आणि 77 धावांचं लक्ष असेल. चोवीस चेंडू आणि 77 धावांचं लक्ष. फलंदाज अश्विन, फलंदाज प्रमोद मैदानावर आहे. दोन्ही आक्रमक फलंदाज, दोन्ही अग्रेसिव्ह फलंदाज, दोन्ही फलंदाजामध्ये क्षमता आहे. दोन्ही फलंदाज शौर्य, धैर्य, पराक्रम दाखवतील आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतील.
विश्वजित मात्रेची खेळी आपण पाहिली असेल 56 धावा आजच्या दिवसामध्ये सुरेख खेळी दाखवल्या. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. दुसरं सत्र गेम ऑन. उत्तरार्ध आपण पाहतोय. पहिला चेंडू विशाल जितेकर संघाचा संघनायक, संघाचा अनुभवी खेळाडू. पहिला चेंडू निर्धाव बीट केले फलंदाज अश्विनला. पहिल्या चेंडूवर कोणतीही धाव नाही. पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता विशाल जितेकर या फलंदाजानं. दुसरा चेंडू यावेळी स्विंग केलं होतं चेंडूला अश्विन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, कदाचित रिस्क असेल, धाडस दाखवलं होतं. गुड रनिंग आणि 2 धावा फलंदाज पूर्ण केल्या. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या ती 2 धावा. 77 धावांचा पल्ला पार करायचा. 89 धावांचा उच्चांक ज्या संघानं केला होता तो संघ आपल्याला ओवळे संघ या मैदानावर पाहायला मिळतोय. फील्ड रिप्लेसमेंट, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळेल शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक. ऑफ साइडला थर्ड मॅन आपण पाहणार आहोत. डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप लॉंग ऑर्मला ही क्षेत्ररक्षण आपल्याला सुद्धा पाहायला मिळेल. आणि पंचाने इशारा केला होता अवांतर चेंडूचा. एकूण धावसंख्या आहे ती 3 धावा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेग सीमा रेषेकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त सिंगल असेल. जस्ट 1 रन देर. एका धावेने धावसंख्या पुढे सरकत्या. एकूण धावसंख्या आहे ती 4 धावा. बरोबरी आपण पाहिली. फ्लॅशबॅक मध्ये आपण जाऊन पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 28 धावा कुठल्या होत्या त्या दापोली संघानं, आणि याचा विचार करावा लागेल ओवळे संघाच्या फलंदाजांना. प्रमोद दयालू चेंडूवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. ताकदीचा वापर केला होता. चेंडूची लेंथ पाहिली होती. शॉर्ट सिलेक्शन केलं होतं. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू निर्धाव आपल्याला विशाल जितेकर या गोलंदाजाकडून पाहायला मिळालं. एकूण धावसंख्या आहे ती 4 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. कोणती धावसंख्या नाही. बांधून ठेवलाय. गोलंदाजी करत असताना 7 लाभला नाही. मात्र गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असताना जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही विशाल जितेकर. यावेळी गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला सुरेख गोलंदाजी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख गोलंदाजी. गुडलँड स्पॉटवर इन स्विंग ऑन स्विंग करत असताना फलंदाजांना बांधून ठेवलंय. पहिल्या षटकातील 6 चेंडूचा खेळ संपलाय आणि फक्त मजल मारली ती अजनबी ओवळे संघ पोहोचलाय 4 या धावसंख्येवर. बिनबाद 4 धावा. 77 धावांचा पल्ला अजूनही पार करायचंय. इक्वेशन आपण पाहिलं, अनालिसिस आपण पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 73 धावांची गरज. 18 चेंडू आणि 73 धावांची गरज. सगर आपण दुतुम संघाच्या संघनायकाला आणि वाघिलीवाडा संघाच्या संघनायकाला आमंत्रित करूया नाणेफेक करण्यासाठी, कारण आयोजकांनी त्यांना नक्की सूचित केलंय का आपण लगेच समालोचन कक्षाशी संपर्क साधा, कारण पुढील सामना आपल्यात होणार आहे. लालचंद गावंड येत आहे, तर दुतुम संघाच्या संघनायकाला ही विनंती असेल नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. सागर निश्चित यानंतर होणारा सामना 2 संघांना आम्ही कॉल केलाय. चला आपण जास्त वेळ घेऊ नका. 4:34 येथे झालेत. अजूनही 3 सामने बॅलन्स आहेत. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा पार पाडायची आहे. तंटामुक्ती चषक आणि सरपंच चषक अशी रबरी चेंडूवर खेळली जाणारी स्पर्धा. आज मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी स्पर्धा आहेत. आज या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा. ताकदीचा वापर. दिस इज U6 गो 6 रन. अश्विनच्या बॅट मधून षटकार. अशा फटक्यांची नितांत गरज असेल ती ओवळे संघाला. संघ पुढे सरकलाय. एकूण धावा 10 या धावसंख्येवर. संघाची एकूण धावसंख्या आहे ती 10 धावा. 77 धावांचा पल्ला पार करायचा. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन. ऑफ साइडला आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग. थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. निश्चित ड्राईव्हचा फटका फक्त सिंगल असेल. दापोली संघ बाहेरचे सर्वस्व पणाला लावलंय. एका धावेसाठी संघर्ष करतोय ओवळे संघ आणि ते एक धावा सुद्धा रोखण्याचा प्रयत्न करतोय. ही रणनीती विशाल जितेकर या खेळाडूची 2016 मध्ये दापोली संघ भन्नाट फॉर्म मध्ये होता. 2016 मध्ये दिगोडा आणि दापोली संघ टॉप क्रमांकावर होते. 2 संघ जे सर्वाधिक स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त पारितोषिके पटकवण्याचा यांचा विक्रम होता आणि तो दापोली संघ
त्यानंतर अजनबी ओवळे संघाची गणना केली होती. पंचांनी इशारे केलाय. यावेळी चेंडू अवांतरे धावसंख्या पुढे सरकल्या. एकूण धावा आपण पाहतोय 12 या धावसंख्येवर. समोर 77 धावांचा पल्ला पार करायचा. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेट. वन्स अगेन अंपायर सिग्नल वाईड बॉल. अवांतर चेंडू आपण पाहिले तर अवांतर चेंडूची गती थोडीशी जास्त आहे. विशाल जितेकरने एक अवांतर चेंडू फेकला होता. त्यानंतर सलग 2 अवांतर चेंडू फेकते तो ऋषिकेश. राऊंड विकेट. पूल केले चेंडूला. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. गॉन 6 रन. दॅट रिअली नाईस. 6 धावा दाखवल्या फलंदाज प्रमोदनं. एकूण धावसंख्या ती 19 धावा. तर सागर नाणेफेक होत आहे या ठिकाणी. दुत्तुम वर्सेस वाघिलीवाडा यामध्ये नाणेफेक करतायत नाणोशी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. खराब चेंडू होता. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज धावसंख्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. पंचाने इशारा केला. अंपायरचा कॉल नो बॉल. क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण नो बॉल व्हाईट बॉल या चेंडूवर एक धावेचा बोनस असतो आणि तो बोनस प्राप्त करत असताना टॉस का बॉस आणि दुतुम संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. नाणेफेकीचा कौल जिंकणं यामध्ये सुद्धा तो मोठी उत्सुकता लागली असे संघनायकाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अश्विन थोडासा आक्रमक पवित्र धारण करावा लागेल तरच हा सामना आपल्या संघाला जिंकता येईल. धावसंख्या आपण पाहतो. एकूण धावा 22 या धावसंख्या. कंपॅरिझन आपण केली तर 2 षटकामध्ये 38 धावा कुठल्या होत्या त्या दापोली संघानं. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण ओवळे संघाची धावसंख्या पाहिली तर धावसंख्या ती 22 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऋषिकेश ओ टू नेक्स्ट डिलिव्हरी. समोर फलंदाज प्रमोद. लेन पाहिली चेंडूची. पुन्हा एकदा पंचांचा इशारा आहे. जास्तीत जास्त चेंडू आपल्याला अवांतर या खेळपट्टीवर का पाहायला मिळतील कारण याच्या मागचं कारण कदाचित असेल कॉन्क्रीटच्या सहाय्याने खेळपट्टी बनवल्या त्यामुळे चेंडू जास्त स्विंग होत आहे. स्वीप केले चेंडूला. व्हॉट अ स्ट्रोक. आणि 6 धावेसाठी चेंडू गेलाय. अप्रतिम मॅग्निफिसंट सुरेख फटका दाखवलाय फलंदाज प्रमोदच्या बॅट मधून. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आणि ओवळे संघ पोहोचलाय 29 या धावसंख्येवर. 29 रन्स. चेंडूवर चपराक मारण्याचा प्रयत्न केला होता प्रमोदनं. थोडासा बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही आणि आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळेल. एकूण 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या ती एकूण 29 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आणि समोर 77 धावांचा पल्ला पार करायचा. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. धावसंख्या ती 29. तर 2 आमच्या स्कोरांमध्ये संपर्क केला जातोय. थोडंसं इक्वेशन बदलत आहे. 12 चेंडू आणि 48 धावांची गरज. 12 चेंडू आणि 48 धावांची गरज. लक्ष थोडंसं कठीण आहे ओवळे संघाला. दापोली संघासाठी हा सामना सोपा असेल जर या गोलंदाजानं जर सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली तर विजयी लक्ष्याकडे वाटचाल करेल दापोली संघ. आणि जर फलंदाजानं या सामन्यामध्ये धुव्वाधार फलंदाजी केली तर सामना फार चुरशीचा असणार आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. वारंवार अवांतर चेंडू फेकते. ही थोडीशी निराशा गोलंदाजाकडून. पंचांचा इशारा. 3ऱ्या पंचांची मागणी केली गेली आणि 3ऱ्या पंचांची नियुक्ती या मैदानावर. 3रे पंच या स्पर्धेचे आयोजक सतीश खरत मैदानावर. 3रा पंच म्हणजे गोलंदाजची अग्नि परीक्षा. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण पाहिलं असेल अनेकांना या स्पर्धा परीक्षेसमोर गेला होता. मुत्या मुरलीधरन असेल कारण कधी कधी गोलंदाजावर आक्षेप घेतला त्याच्या शैलीवर आक्षेप केला जातो आणि तर गोलंदाजावर आक्षेप घेऊन गोलंदाजाने पंचाने बाद केला तर त्याचं करिअर पूर्ण धोक्यामध्ये येतोय.
पुन्हा एकदा मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. निश्चितच इनसाइड सर्कल चेंडू चालला स्क्वेअर लेग सी मार्शीकडे विशाल जितेकर चेंडू खाली चेंडूची एकाच ऍक्शन मध्ये थ्रो केला जात आणि तोपर्यंत फलंदाज सोप्या पद्धतीने धावसंख्या पूर्ण करतोय. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या पोहोचल्या एकूण धावा 32 या धावसंख्येवर. सर्वात जास्त उत्सुक पाठीराखे कुठे असेल तर आमच्या व्यासपीठावर ओवळे संघाच्या पाठीराखे आहेत जे खास करून ओवळे संघाला सपोर्ट करण्यासाठी आहेत. प्रत्येक चेंडू मागे उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू मागे आनंद त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. लेफ्ट आर्म मध्ये विकेट अश्विन साठी हा चेंडू विशाल जितेकर चेंडू खाली फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय. अश्विन बाद होत्या अडचणीमध्ये सापडलाय. ओवळे संघ का 77 धावांचा पल्ला पार करेल का? धावसंख्या असताना 32 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. इक्वेशन आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 45 धावांची गरज. ओवळे संघाचा तारणार फलंदाज परम मैदानावर तर प्रमोद अजूनही मैदानावर 2 षटकार दाखवले प्रमोदनं. एकूण इनिंग आपण पाहिली तर 6 चेंडूचा सामना केला होता आणि तब्बल 12 धावांचे योगदान. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. पंचांचा इशारा यस. अंपायर सिग्नल. पंचाने इशारा केला हा फलंदाज बाद आहे. फुटवरचा वापर केला होता आणि दुसरा गडी बाद झालाय. 9 चेंडू आणि गरज असेल ती 45 धावांची गरज. 9 चेंडू आणि 45 धावांची गरज. अडचणीमध्ये पुन्हा एकदा ओवळे संघ. नऊ चेंडू आणि 45 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानावर गुलशन. स्ट्रायकर एंडला फलंदाज खेळण्यासाठी तयार. गुलशन इज ऑन स्ट्राइक. तर गोलंदाज एवढी तयार. रोशन आउट टू नेक्स्ट डिलिव्हरी. डीप लॉंग ऑन डीप लॉंग ऑफ डीप मिड विकेट डीप एक्स्ट्रा कव्हर. गुलशन साठी हा चेंडू ऑन साइडला शपलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही काळ हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न निश्चित केला होता. झेल घेता आला नाही आणि तोपर्यंत फलंदाज एकदा पूर्ण करत असताना समीकरण थोडासा डिफिकल्ट होत चाललंय. 8 चेंडू आणि 44 धावांची गरज. जर या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले तर कदाचित विजयाच्या आशा असतील. त्या ओवळे संघाला 8 चेंडू आणि 44 धावा. प्रहार केल्या चेंडूला. चेंडू सीमा रेषेकडे. पंचांचा इशारा. 4 धावा. 7 चेंडू आणि 40 धावांची गरज. 7 चेंडू आणि 40 धाव्याची गरज असेल. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा. समोर 77 धावांचा पल्ला पार करायचा. समोर फलंदाज आपण पाहतोय तो प्रमोद. आक्रमक स्टार खेळाडू प्रमोद मैदानावर. ताकदीचा वापर यस. लॉंग लॉंग वेस्टेड टू दी लॉंग ऑन. 6 धावा. 3 षटक संपले. धावसंख्या येते एकूण धावा 43. सहा चेंडू आणि 34 धावांची गरज. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण जाऊया. अंतिम षटक राईट ऑफ द विकेट.
हा चेंडू निश्चितच कोणतीही धाव नाही या चेंडूवर. शांत क्रिकेट, पूर्णपणे नाराज. अंपायर सिग्नल वाईटचा कॉल येतोय. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. फलंदाज गुलशनला आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज प्रमोदला आपण पाहतोय. गोलंदाज ज्यावेळी सज्ज तो गोलंदाज सचिन. स्ट्राईक रोटेट करावी लागेल. प्रमोदला संधी द्यावी लागेल. 6 चेंडू 32 धावा. या प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. 77 धावांचा पल्ला पार करायचा आणि संघाची धावसंख्या आहे ती 44. प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला. निश्चितच मोठा फटका आला नाही. फक्त सिंगल. जस्ट 1 रन देर. समीकरण बदलतोय. लक्ष कठीण होत चाललंय. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 45. चेंडू आणि धावांचं इक्वेशन आपण पाहणार आहोत. त्या 5 चेंडू आणि 32 धावांची गरज. 5 चेंडू आणि 32 धावांची गरज. एकूण धावसंख्या आहे ती 45. 77 धावांचं लक्ष समोर असताना 5 चेंडू आणि 32 धावा. हा चेंडू ताकदीचा वापर. यस, गो 6 रन. बिग शॉट आपल्याला पाहायला मिळेल. वेल प्लेड फलंदाज प्रमोद जोपर्यंत मैदानावर असेल तोपर्यंत आशा असेल. समीकरण बदलतोय, इक्वेशन बदलतोय. सामना मात्र आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज प्रमोद मैदानावर. ताकदीचा वापर पुन्हा एकदा. लॉंग ऑन सीमारेषेकडे एकदा पूर्ण, मात्र कुठली धाव यावेळी घेतली नाहीये. समीकरण बदलतोय. चेंडू आणि धावांचा आपण विचार केला तर 3 चेंडू आणि 26 धावांची गरज. निश्चितच सामन्यामध्ये एक कब्जा केलाय. सामन्यामध्ये एक मजबूत पकड निर्माण केली ती गोलंदाजानं आणि जवळ अजनबी ओवळे संघाच्या फलंदाज प्रमोदला यावेळी शांत बसवलंय गोलंदाज सचिननं. 77 धावांचा पल्ला पार करायचा होता. तो पल्ला पार करत असताना पण हा सामना जिंकलाय. जवळ विजय निश्चितच. निश्चित रिव्हॉल्व मात्र आपण या स्पर्धेची चर्चा केली तर www.tennisticket.in या वेबसाईटच्या मार्फत या स्पर्धेची युट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट रसिक आनंद घेतात. जे प्रेक्षक युट्यूब पर्यंत पोहोचले नाही, जे प्रेक्षक व्हॉट्सअपवर आहेत आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेची लाईव्ह स्कोर अपडेट्स जे अरुण कडव आहेत www.panveltennisticket.in चे स्कोरर आहेत ते सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून या स्पर्धेची माहिती प्रेक्षकापर्यंत पोहोचवतात. त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण आमच्या अतिथी मंचावर यायचं आहे.